हाय, मी प्रतीक्षा एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो टेम्पोला, तर तुम्ही आमच्या चॅनलला कंटिन्यू राहा, हानीला पण बघा। आज ना हानीचं मूड वेगळाच आहे, तिने सारखं रडत असते, तुम्ही बघू शकता तिला। इकडे बघ इकडे बघ की आम्हाला महादेवाच्या मंदिरला जायचं आहे, म्हणून त्यासाठी रेडी झालं, पण लेट झाले खूप जास्त, पण चालू आहे की नाही मंदिर। नारळ घ्यायला इकडे आलो शॉपमध्ये। आम्हाला काय नारळ भेटते का नाही, शॉपमध्ये गेलो पण नाही म्हणून सांगितलंय तिथं समोर चालल्या। नारळ घेतल्या आणि चालल्या समोर, तुम्ही पण कंटिन्यू बघा। हानीच्या तो हानीसाठी लड्डू घेतलेत, हानी काय खाते की नाही की खावलं नाही। खातेस मम्मा तू? हानीला आवडते का नाही की फर्स्ट टाइम खावलेली। पाऊस येत आहे, जाजेपर्यंत पाऊस पडते का नाही माहित नाही, आभाळ तर खूप जास्त झालाय। पाऊस थोडी थोडी चालू आहे, जाजेपर्यंत आता जास्त पडते की काय की हानीच्या हातूला साडी आवरच उचललंय। हॉस्टेल पण आहे। तुम्हाला तिथं टेम्पल पाशी मंदिरात गेल्यानंतर व्हिडिओ शूट करतो, आता पाऊस पडते म्हणून थोडं बंद करायला व्हिडिओ। आम्ही आलो फायनली मंदिरामध्ये, बाहेरच हवाले मध्ये काय नाही बघू शकता तुम्ही, खूप चांगला आहे। तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, तिथेच काढून पाहिजे साडी चाललंय। आणि तो एकदम सायलेंट आहे, काय झाले की तिने बोलतच नाही काय आणि नाही इकडं। तुम्ही ठेवा करते ते मम्मी। माझ्या मुलीचं लय आज मूड वेगळंच आहे, सारखं बघत असते काय बोलणं, घरी जर असलं की सगळं चिडचिड होत आहे, म्हणून त्यासाठी तिने शांत आहे। आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही। इकडून बाई बघू शकता तुम्ही, विठल विठल कर मम्मा, कर कर कर
तुला देवापाशी येऊन चांगलं वाटलेलं होय पिलू? कर मम्मा. पूजा झाली, आता इकडे पाया पडायला चाललो. माझी हानी तर इतकी हुशार झाली की नाही, तिने विठ्ठल पण करायला शिकली. तिने घरी कर मला दिकाल करत नव्हती, पण हा देवापासून तिच्या मनाने तिने करत होती. इकडे पाया पड झाला तिला. मम्मा बोल, तुझं मूड खराब झालंय का आता? उतरलेली हो. तिकडे बघा, तुम्हाला फुल चांगलं दाखवते. इकडं ना खूप जास्त चांगलं असतात मंदिर, सगळीकडे फ्रेशच राहते. तुम्ही बघू शकता इकडे फुलाचे पण झाडं आहेत. इकडं ना डेलीच चांगलं ठेवायचं असते, थोडं दिकाल घाण करून देत नाहीत. तुम्ही बघू पण शकता. हानीचे थोडं फोटो काढायचे आहेत. हानीचे आतू घेऊन बसलेत हानीला. तुम्हाला ना घरी जाऊन हानीचं थोडं सांगायचं आहे, मी कशासाठी व्हिडिओ बनवते, कशासाठी नाही. आणि ना घरून काहीच बोलत नव्हती, तर मंदिरात आल्यानंतर थोडं विठ्ठल करून आता बोलायला लागले. ऐका तिचं बोलणं. शॉर्ट व्हिडिओमध्ये काय दिसत नाही सगळं हिचं बोलायचं, पण आता दिसते कशी करते ॲक्टिंग. बोल तुला बोल की तो होय. मसाला हो. पूजा झाली आहे आता, आणि इतकं पण शांत बसत नाही, सारखं चिडचिड करत आहे, म्हणून जल्दी जाणार आहोत. आवाज जसा आलाय त्याच्यासाठी जल्दी जावं म्हणून गेलं. हानीला पण झोप यायची टाईम झाली. इथं आलं नाही एकदम मन शांत वाटते. घरी कितीही काम असलं तरी देवापाशी आलं की एकदम शांत दिसते वातावरण. बोल ना. मम्मी घरी जाते, घरी गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ शूट करायचा आहे, ते पण दाखवते जल्दीच. आम्ही चाललो आता घरला. आणि जे थोडंफार शूट केले फोटो व्हिडिओ, ते तुम्हाला घरी गेल्यानंतर अपलोड करते तेव्हा बघा. पण हानी सारखं रडत होती व्हिडिओ काढत्या वेळेस, म्हणून तेवढं काय जास्त खाल्लं नव्हतं, थोडीच खाल्लं होतं. आता वाजले 12. आम्ही आत्ताच आलो आहोत मंदिरामध्ये. येत्या वेळेस थोडं मार्केटला जायचं होतं म्हणून मार्केटला पण जाऊन आलो होतो. पण येत्या वेळेस हानी झोपली होती. रूमला आल्यानंतर उठली होती लगेच. उठून तिनं खेळ होते, थोडं चिडचिड करत होती. तिला ड्रेस ते वगैरे असं काहीच असत नाही, तिला सिम्पलमध्येच राहायला आवडतं. म्हणून आल्यानंतर तिला लगेच ड्रेस ते चेंज करून तिला थोडंसं फ्रेश अप करून झोपू घालली. आता झोपी गेली होती. चेती असल्यानंतर तिनं मला व्हिडिओ शूट करून देत नाही, म्हणून तिला झोपू घालला होता. आता झोपली त्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे. आणि आत्तू पण जाणार आहेत आजच, म्हणून तीन काय राहणार नाही स्वयंपाक होईपर्यंत. संध्याकाळी स्वयंपाक पोळ्याचं करायचं होता. आज गुरुपौर्णिमा पण आहे ना. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हानीसाठीच रील्स करत आहे म्हणून. संपूर्ण त्याचं कारण असं आहे की मला तिचं फ्युचर पहिल्यापासूनच चांगलं करायचं आहे. तिनं जन्मल्यापासूनच माझं स्वप्न होतं की तिचं फ्युचर मला चांगलं करायचं आहे म्हणून. पण तिनं लहान होती म्हणून थोडं विचार केलं होतं. पण एक दिवशी असंच मी एका ताईचे रील्स बघले होते, त्यांचं पुरं आय डी चेक केले होते. पण त्यांचं फॅमिलीमध्ये, ते छोटीशी फॅमिली आहे त्याचं, पण संपूर्ण व्हिडिओ बघून यूट्यूबमध्ये सगळं चेक केलं होतं. पण त्याला असं सांभाळायला कोणी नव्हतं, तरीही त्यांनी 1.5 महिन्याच्या बाळाला घेऊन केलं होतं. तर मी पण त्या दिवशीच म्हणून घेतले, माझं तर बाळ मोठं झालं, मी आपण फॅमिलीला सांभाळू शकते आणि व्हिडिओ पण करू शकते. म्हणून त्या दिवशी मी हे डिसिजन घेतला होता. हे डिसिजन मी फक्त माझ्या बाळासाठीच घेतला आहे. पण मला तुमच्या सगळ्यांची खूप जास्त सपोर्टची गरज आहे. इंस्टा फॅमिलीची गरज आहे, यूट्यूब फॅमिलीची पण गरज आहे. तुम्ही सपोर्ट जर केला तर माझ्या हानीचं फ्युचर चांगलं होऊ शकते, तिने समोर पण जाऊ शकते. ते तुमच्या हातात राहिलं. तुम्हाला कसे बघायला आवडतात ते पण तुम्ही सांगू शकता.
तुम्हाला हानेचे रील्स हो दे, ब्लॉग हो दे, मिनी ब्लॉग हो दे, बघायला कसे आवडतात तुम्ही कमेंट करून सांगू शकता. यूट्यूबमध्ये पण इंस्टामध्ये पण तुम्हाला कसे आवडतात तसे मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते. तुम्ही मला कमेंट करू पण शकता. आज ना मी तुम्हाला हानीचं दिवसभरचं रुटीन दाखवतो. तिनं कशी करते, कसं राहते म्हणायचं. तिनं शॉर्ट व्हिडिओमध्ये तर माझं वाईस राहते, काय ऐकू येत नाही. आज तुम्हाला डायरेक्टली दाखवतो तिनं कसं बोलते, कसं राहते. तुम्ही माझ्या चॅनलला कंटिन्यू राहा, बघत राहा पुढे. मम्मा काय झालंय? बुवा खानास? मम्मा खानास? ते खाय नो गलीज खात्यात. आणि लो का हसतोस? लागते खोडी करणं. आरो पप्पाला सांगून देऊ. तुझे पप्पा आहेत की? जशी केलीस तू लॉयकी पाठी काय म्हणते म्हणून काय वो खातेस खातेस थोडं खातेस लिटल करायला बा. आणखी तर काय म्हणते पापा